हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय क्लास. आता आपला BMCच्या प्रोजेक्टचा आपण लेक्चर स्टार्ट करत आहे. फक्त लेक्चर सुरू करण्यापूर्वी मला काही क्युरीज विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत की काय अडचणी आणि मेन म्हणजे एक मार्केटमध्ये सिलेबस संबंधित पसरलेलं रूमर्स. कारण यामध्ये काय झालं की काही यूट्यूबरने किंवा काही क्लासेसचे जे यूट्यूबर आहेत त्यांनी जसे ॲड आले तसं BMCचा ॲक्ट घेण्यास सुरुवात केली आणि त्या ठिकाणी एक मिस्टेक केली की त्यांनी सिलेबस बघितला नाही. कारण अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की कंप्लीट BMC ॲक्ट आहे, तर कंप्लीट BMC ॲक्ट नाही. त्याबद्दल मी थोडक्यात एक्सप्लेन करेल. तर एक 5 मिनिट आपण परत एकदा एक्झामचं प्रिपरेशन करण्यापूर्वी एक्झॅक्ट एक्झामचं स्वरूप समजावून घेऊया आणि देन आपण पहिला टॉपिक स्टार्ट करूया. चला आता आपण हे पहिली जी आपली एक रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे निरीक्षक पदाची. निरीक्षक पदाकरता परत आपण बघितलं हा रेग्युलर आहे, हा इंग्रजी व्याकरण रेग्युलर आहे, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान पर्टिक्युलर मेन्शन आहे. जो विद्यार्थी उगाच कोणत्याही गोष्टी करत बसेल सामान्य ज्ञान या नावाखाली कुठलाही इतिहास भूगोल तो चुकीचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सरळ लिहिलंय बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा, मग भूगोल करा, सामाजिक इतिहास करा, हवामान करा, बृहन्मुंबई विविध प्रकल्प करा, अर्थसंकल्प करा, प्राधिकारी करा. यासाठी आपण काय करणार आहे लेक्चरमध्ये, जे बृहन्मुंबईची वेबसाईट आहे ती वेबसाईटचा सर्व डाटा या ठिकाणी आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा त्यावेळची माहिती या ठिकाणी एक्सट्रॅक्ट करणार आहेच. त्यानंतर मग याच्यामध्ये जर एखादा असेल तर आपण त्या ठिकाणी मुंबईच्या निर्मितीचं असेल, महाराष्ट्रात मुंबई सामील करणे यासारख्या गोष्टी देखील या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ते इंटरलिंक करून घ्या. म्हणजे कोर्स असं नाही की फक्त कायद्याच्या रिलेटेड आहे. कोर्समध्ये 30 मार्काचं GS देखील सामान्य ज्ञान देखील कव्हर होणार आहे आणि हे आपण योग्य पद्धतीनं कव्हर करणार आहे. कारण आपला होल्ड त्यावर देखील चांगल्या पद्धतीने इतिहास भूगोल सर्वच बाबींवर. त्यामुळे याबद्दल तुम्ही नक्कीच निश्चिंत राहा. प्रश्न येतो हा अधिनियम काही अकॅडमींनी जसं परीक्षेची डेट आली त्या पद्धतीनं जसं यूट्यूब चॅनल जास्त वेगात रन करण्याकरता त्यांनी सरळ अधिनियम डाउनलोड केला आणि सर्व अधिनियम एक्सप्लेन करण्यास गडबडीत सुरुवात केली. तर स्पष्टपणे नीट लक्षात घ्या, पुस्तकाची रचना देखील आपण त्याच पद्धतीने केलेली आहे. या अधिनियमामध्ये एक लक्षात घ्या की त्यांनी पर्टिक्युलर कलम दिलेले आहेत. कलम 3, कलम 4, कलम 5, कलम 6 ते 34, 61, 63, 28 म्हणजे 128, 129. आता ज्या विद्यार्थ्यांना हे माहीत आहे त्यांना काही इश्यू नाही. त्यात अजून काय मजा झाली की क्लासेसकडून की हे प म्हणजे यांनी प्रकरणं समजली काही जणांनी. म्हणजे प्रकरण 16, प्रकरण 22, प्रकरण 22 आणि ते देखील एक्सप्लेन करण्यास सुरुवात केली या ठिकाणी न बघता की त्या प्रकरणात नेमकं ते कलम आहे का. तर हे प्रकरण नसून हे पेज नंबर होते. हा एक विषय सोडून द्या. त्यानंतर एक कॉमन सेन्सचा भाग होता की बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही कर निर्धारण म्हणजे निर्धारण जे आहे निरीक्षक पद आहे ते करांच्या संबंधित असून त्या ठिकाणी मग बृहन्मुंबई महानगरपालिका कंप्लीट ॲक्ट का देईल. तुम्हाला थोडंच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लॉयर किंवा वकिलाच्या पोस्ट निघालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला अख्खा कायदा माहीत पाहिजे जेणेकरून बृहन्मुंबई महानगरपालिकेला कार्य करताना त्यांना एखादा सल्ला देणारा ॲडव्होकेट या ठिकाणी नेमायचे नाहीत. 178 अधिकारी हे कर निर्धारण किंवा आपण निरीक्षक या पद्धतीचं कार्य करणार आहे. त्यामुळे त्यांनी देताना हा जो टॉपिक आहे आपल्या याच्यात 10वा टॉपिक येत होतो 139 ते 219 महानगरपालिका कराधान यावरची कलम त्यांनी घेतलेली आहे. त्यातही त्यांनी कलम 192 ते 95 वगळून आहे. त्यामुळं काही जणांनी तुम्हाला जस्ट क्लास लावण्याकरता जी भीती घातलेली आहे की कंप्लीट ॲक्ट ते पहिल्यांदा डिलीट करून टाका. जो विद्यार्थी कंप्लीट ॲक्ट करेल तो विद्यार्थी नक्कीच लिस्टच्या बाहेर असेल. कारण कंप्लीट ॲक्ट तिथल्या वकिलाला देखील पाठ नसतो, तो देखील उघडून एखादी ज्या संबंधित जर कोणती तक्रार असेल तर ते वाचूनच ती सॉल्व्ह करतो. कंप्लीट ॲक्ट पाठ करणं म्हणजे जोक नाही. ओके, यातही तुम्हाला पर्टिक्युलर कलमांच्या रिलेटेडच येणार आहे. त्यामुळे ते देखील आपण बॅचमध्ये नीट घेऊ. अजून एक इश्यू आहे, इंग्लिशमध्ये देखील हा सिलेबस आहे मेन्शन. आणि अजून एक आहे की एक्झाम काही जणांनी टेस्ट सिरीज टाकण्यास सुरुवात केलेली आहे. त्याही ठिकाणी इन्कम जनरेशन हाच डायरेक्ट हेतू असून टेस्ट सिरीजचं स्वरूपच काही जणांच्या लक्षात आलेलं नाही. विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा टेस्ट सिरीजचं स्वरूप समजावून घ्या. टेस्ट सिरीजमध्ये या ठिकाणी खूप ॲडव्हान्टेज आहेत किंवा टेस्टमध्ये सिरीज जाऊ द्या, जी काही क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्टेज आहेत. ॲडव्हान्टेज काय आहेत ओके की त्या ठिकाणी मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर असेल, जनरल नॉलेज असेल, अंकगणित असेल आणि अधिनियम असेल. काही जणांना वाटते की ह्याचा एक सेक्शन आहे, ह्याचा एक सेक्शन आहे, ह्याचा एक सेक्शन आहे, अशा 5 सेक्शनमध्ये टेस्ट सिरीज होईल किंवा तिथला क्वेश्चन पेपर असेल. तर तसं नाही.
5 सेक्शनमध्ये नसून प्रत्येक सिलेबसच्या घटकांचा प्रत्येक एका सेक्शनमध्ये समावेश आहे. ग्रुप ए बी सी डी अशा पद्धतीने हे 4 सेक्शन आहेत. एका सेक्शनला 30 मिनिट आहे. असे मिळून 4 होतात. 30 चौक 20 म्हणजे किती आहे 120 मिनिट म्हणजे 2 तास टाइम आहे. 2 तास टाइममध्ये तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ग्रुप ए येणार आहे सेक्शन. ग्रुप ए मध्ये मराठीचे 2, इंग्लिशचे 3, मग सामान्य ज्ञानचे 4, अंकगणित 3 आणि ॲक्टवर 13 क्वेश्चन्स असतील. याचा अर्थ गणिताचं ज्या ठिकाणी इश्यू होता की 30 मिनिटात 25 गणित वगैरे, तर तो इश्यू या ठिकाणी सॉल्व्ह झाला. तुम्हाला या ठिकाणी 3च गणित आहेत, या ठिकाणी 4 4 4 आहेत. आता दुसरं काय आहे, तुम्ही एकदा तुम्हाला ग्रुप ए आला 30 मिनिट कंप्लीट झालं, यू विल ऑटोमॅटिकली मूव्ह टुवर्ड द ग्रुप बी. त्यावेळेस तुम्ही ग्रुप ए कडे रिटर्न येणार नाही. त्यामुळे एकाच वेळी ग्रुप ए चे आपले जे काही क्वेश्चन्स आहेत 25 ते सॉल्व्ह झालेत का चेक करायचं. तुम्हाला वाटेल कंप्लीट पेपर झाल्यानंतर मी ग्रुप ए कडे येऊ शकतो, नाही येऊ शकत. ग्रुप बीचा नंतर ग्रुप सी जाणार, परत ग्रुप बी आणि ए आणि याकडे तुम्हाला जाता येणार नाही. ग्रुप सी कंप्लीट झाला, शेवटच्या 30 मिनिटात ग्रुप डी ओपन होणार, सी क्लोज होणार. अशा पद्धतीने 3 ग्रुप क्लोज होणार आणि डी हा कंप्लीट राहणार. तर हे एक पद्धती एकदम चांगली पण आहे. याचं पॉझिटिव्ह काय आहे की तुम्हाला जो गणित बुद्धिमत्तेसाठी या ठिकाणी ॲडव्हान्टेज भेटत आहे, त्यामुळे या गोष्टीचा कट ऑफ वाढू शकतो. याही बाबतीत अनअवेअरनेस आहे मुलांकडे. सेम तसंच तुमची जी लिपिक आहे तिलाही तसंच आहे. या ठिकाणी सिलेबस आहे मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बौद्धिक चाचणी, दीज आर कॉमन सब्जेक्ट. बौद्धिक चाचणी त्याने मेन्शन केलंय माध्यमिक म्हणजे सरळ सरळ स्कॉलरशिप लेवलचं बौद्धिक आहे, म्हणजे कुठलं आपलं जे बुद्धिमत्ता वगैरे. त्यामुळे त्याला जास्त डीपमध्ये न करता जे जे आहे पूर्वीचे झालेले TCSचे पेपर किंवा जे माध्यमिकचे रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते करून घ्या स्कॉलरशिपचे वगैरे. आणि राहतो प्रश्न सामान्य ज्ञानचा, त्याही ठिकाणी सामान्य ज्ञान करताना 2च घटक आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडी यांचा समावेश देखील आपण बॅचमध्ये घेतलेला आहे. म्हणजे याही ठिकाणी आपण बॅचमध्ये 50 मार्क कव्हर करतोय सामान्य ज्ञानचे. अशा पद्धतीने बॅच तुम्हाला 130 मार्क्स निरीक्षक किंवा निर्धारण पदाची आणि 50 मार्क कार्यकारी सहाय्यक पदाचे असे 180 मार्काला सपोर्ट करणारी बॅच आहे 180. त्यामुळे या गोष्टींचा या ठिकाणी ध्यानात घ्या. बॅचची प्राइस कमी ठेवण्याचं कारण आहे की आपला उद्देशच आहे अनेक मुलांपर्यंत पोहोचणं. हे मी क्लिअर सांगतो. या ठिकाणी 999 वगैरे या मानानं खरं कष्टाच्या मानानं आपण प्राइस नक्कीच कमी ठेवलेली आहे. पण प्राइस हा मॅटरपेक्षा आपण जितकं चांगलं डिलिव्हर करू शकू. आपले इतरही सेक्टरमध्ये वर्क आहे, त्यामुळे केवळ आपण यावरच अवलंबून नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा व्हावा हा पूर्णपणे उद्देश आहे. याही ठिकाणी सेम टेस्ट किंवा जे तुमचा क्वेश्चन पेपर होणार आहे तोच आहे की या अशा पद्धतीनं ग्रुप ए बी सी डी केलेले आहेत. 6 6 6 7 क्वेश्चनचे ते सोडवायचे. ग्रुप ए संपला, बी संपला, सी संपला, डी अँड देन पेपर कंप्लीट. आणि या ठिकाणी बघा अजून 25 अधिक 25 हा खेळ कोणालाच माहीत नाही. 25 चोक 100 मिनिट आहे, म्हणजे 1.5 तासाच्या वर 10 मिनिट आहेत. ह्याचं घेणं देणंच नाही. तुम्हाला प्रिपरेशन 25 मिनिटाच्या सेक्शनचंच करायचं आहे. तर हे सगळं या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करण्यापूर्वी ध्यानात घ्या. म्हणून मी म्हणलं होतं की सिलेबस मॅटर्स. तू काही जणांना वाटते पुस्तकात एवढीच कलम कशी, नाही तर द्यायची गरज नाही. जर कंप्लीट BMC ॲक्ट असतं तर पुस्तक काढण्याचा संबंधच येत नाही. सरळ सरळ तुम्ही जे मुकुंद पब्लिकेशनचे मोठे मोठे पुस्तकं असते ते केले असते. पण त्या ठिकाणी ती नक्कीच ज्यावेळेस ॲडव्होकेटची परीक्षा त्या ठिकाणी निघेल BMCची तेव्हा तसं पुस्तक आपण आणू. ओके, त्यामुळे आत्ता जे आहे तेच करा. एक्स्ट्रा करायचं असेल तुमचा संबंध आहे, तुम्हीच करा. परीक्षेला ते येणार नाही. माय क्लास तसं कोणतीही चुकीची गोष्ट तुमच्यापर्यंत देणार नाही. बॅचच्या बाबतीत दुसरे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, आता त्याबद्दल ॲडव्हर्टाइजमेंट येईलच की जे आपण 500 फीस ठेवलेली आहे 499 ती काही कालावधीपुरती आहे. नंतर ती 100% वाढणार आहे. 100% म्हणजे 100% वाढ नाही, काहीतरी अमाऊंट त्याच्यामध्ये नक्कीच वाढणार आहे. ओके, त्यामुळे लवकरात लवकर ती बॅच परचेस करा. आता आपण पहिलं लेक्चर सुरू करूया बृहन्मुंबई महानगरपालिका. मग ही बृहन्मुंबई महानगरपालिका आत्ता आपण म्हणतो, पण ती नेमकी पूर्वी काय होती याचा थोडासा इतिहास आपण बघूया, जो की तुम्हाला जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञानमध्ये विचारणारच आहेत लिपिकला आणि या ठिकाणी निरीक्षकला देखील. मग मुंबईचा इतिहास बऱ्यापैकी तुम्ही कुठेही वाचला असेल विकिपीडियावर, पण जर वैयक्तिक आपण बघितलं तर मुंबई हे एक 7 बेटांचं कॉम्बिनेशन आहे. मग पूर्वी एक 7 बेटं होती. नक्कीच त्या बेटांकडे इतकं लक्ष नव्हतं.
इवन सातवाहन, वाकाटक या राजांच्या काळात देखील ती बेट हे केवळ या ठिकाणी कोळी जे लोक होते त्यांची वसाहती होत्या. त्यांच्याकडून मात्र यमनपर्यंत देखील त्या ठिकाणी मासेमारी केली जायची. थोडंसं ट्रेड इम्पॉर्टन्स देखील होता, पण जास्त करून ट्रेड इम्पॉर्टन्स त्या काळामध्ये सुरतला होता. ओके. त्यानंतर मग ज्यावेळेस बहादूर शाह जफर जो की फर्स्ट आहे त्यानं ते बेट ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्याकडून पोर्तुगीजांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून, आणि पोर्तुगीजांनी त्याचे थोडंसं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स जाणलं. त्यानंतर पोर्तुगीजांनी त्या बेटाचा विकास थोडाफार करण्यास सुरुवात केली. त्यावर त्यांनी व्यापारी केंद्र उभारली, त्या ठिकाणी किल्ला बांधला. पण नंतर ज्यावेळेस पोर्तुगीज आणि ब्रिटनचा वाद होत होता त्यानंतर त्या वादामध्ये 1661ला एक तह करण्यात आला. या तहानुसार आता जो सुरू झाला ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांचा तह, कारण पोर्तुगीज ही पूर्वी समुद्रामध्ये असणारी एक सुपर पॉवर होती. जसं की जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पोर्तुगीजांनी समुद्रात उतरून सर्व जगांचा दौरा सुरू केला, म्हणून तर वास्को द गामा भारतात आला. म्हणजे पोर्तुगीजांना समुद्र हे एकदम त्यांच्या आवडीची गोष्ट होती, किंवा त्यांची इकॉनॉमीच समुद्रावर चालत होती. मग त्या ठिकाणी समुद्रावर असणाऱ्या व्यापारी जहाजांवर नियंत्रण प्रस्थापित करणं या इतर गोष्टी त्यांच्याकडेच होत्या. नंतर ब्रिटिश हे एक नंतर इमर्ज झालेली पॉवर आहे, नंतर उगम पावलेली पॉवर आहे पोर्तुगीजांनंतर. मग नंतर ब्रिटिश आणि पोर्तुगीज, त्याचबरोबर फ्रेंच असतील, स्पॅनिश म्हणजे डच असतील, यांच्यामध्ये छोटी छोटी युद्ध सुरू झाली क्षेत्र मिळवण्यासाठी. मग यातनंच ब्रिटन आणि पोर्तुगीजांनी एक करार केला 1661ला. या करारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मेन्शन होती की आपण या ठिकाणी पुढे भविष्यात शांततेसाठी पोर्तुगीज घराण्यातली जी राणी आहे आणि ब्रिटिश म्हणजे ब्रिटिशमधल्या राजवटीमध्ये जो राजा आहे यांचं लग्न करू. ह्या दोन व्यक्ती होत्या, म्हणजे जेणेकरून एक संबंधांनी ते एक प्रकारे शांतता प्रस्थापित केली जाईल. तर मग या ठिकाणी 1661मध्ये इंग्लंडचे राजे चार्ल्स द्वितीय किंवा दुसरे चार्ल्स यांनी पोर्तुगीजची राणी जी आहे राणी इन्फंटा कॅथरीन, पुढचं डी ब्रँगझा लक्षात नाही राहिलं तर चालेल, हिच्याशी त्यांचा विवाह झाला. या विवाहामध्ये आपल्यामध्ये जसं या ठिकाणी हुंडा पद्धत आहे त्याच पद्धतीनं त्याला आपण आंदन देखील म्हणतो. त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी ब्रिटनच्या राजाला पोर्तुगीजांनी मुंबईची ही 7 बेटे या ठिकाणी हुंडा म्हणून किंवा आंदन म्हणून दिली. मग या ठिकाणी का ब्रिटनने त्याची मागणी केली असेल, इनडायरेक्टली त्यांना ते आवश्यक देखील होतं, कारण ब्रिटिशांना मुंबईमध्ये कुठल्याही, आता हळूहळू काय व्हायला लागलं होतं, ब्रिटिशांचा मुंबईवर होल्ड यायला सुरू झाला होता. भले तिथं पोर्तुगीज होते, पण ब्रिटिशांना देखील एक स्ट्रॅटेजिक बेट ते वाटत होतं, म्हणून ब्रिटनने त्या गोष्टी मागितल्या. तत्पूर्वी आपल्या ईस्ट इंडिया कंपनी त्या ठिकाणी भारतात 1608मध्ये तिला आपल्या जहांगीरनं त्या ठिकाणी व्यापाराचं त्यांचं केंद्र सुरतमध्ये स्थापन करण्यास परवानगी दिली होती. 1608मध्ये जहांगीरच्या परमिशनमुळे ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटनला या ठिकाणी काही सवलती मिळण्यास सुरू झाल्या होत्या. आणि एक लक्षात घ्यायचं अभ्यास करताना इतिहासाचा, ब्रिटिश हे जरी असले तर ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटनमधली केवळ एक कंपनी होती, जसं आपल्यामध्ये टाटा महिंद्रा आहे. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिश राजवट नव्हे. म्हणून जर कोणी अभ्यास करताना एक लक्षात घ्यायचं की 1858 पर्यंत भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं, ब्रिटिश सरकार नव्हतं कंप्लीट, एका कंपनीचं सरकार होतं. आता ती कंपनी जगातली त्या काळातली सगळ्यात मोठी कंपनी झाली होती ही गोष्ट वेगळी, परंतु त्या ठिकाणी सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच भारतात काम करत होती. मग सध्या जरी हे ब्रिटिशांना हे बेट मिळाला असेल ब्रिटिशच्या राजाला, तर ब्रिटिशचा राजा किंवा त्याची जनता या ठिकाणी नव्हती, कंपनी होती ब्रिटनमधली. त्या कंपनीचंच नाव काय होतं, ईस्ट इंडिया कंपनी. मग त्यांनी काय केलं, 10 पाऊंड एवढं फक्त वार्षिक घेऊन आता या बेटाचं करायचं काय, म्हणून कोणाला दिलं, ईस्ट इंडिया कंपनीकडे हे बेट दिलं. आणि ईस्ट इंडिया कंपनीकडे बेट देताना त्या ठिकाणी त्यांनी याचं त्यांना पूर्णपणे काही तुम्ही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करू शकता, व्यापारी केंद्र निर्माण करू शकता, ह्या सर्व गोष्टी दिल्या. आता बेट ताब्यात आलं. बेट ताब्यात आल्यानंतर ब्रिटिशांची जी काम करण्याची सिस्टीम असते किंवा त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी देखील ती प्रोसेस फॉलो करत होती. पहिल्यांदा नेमणे गव्हर्नर. मग जो पहिला गव्हर्नर त्यावेळेस नेमण्यात आला त्याला बॉम्बे म्हणलं जायचं किंवा या बेटांना युनियन 7 आयलँड म्हणलं जायचं. याचा गव्हर्नर नेमला अब्राहम शिपमॅन. ओके, अब्राहम, इंग्लिश लक्षात ठेवलं तरी चालेल, शिपमॅन. मग ठेवला गव्हर्नर. गव्हर्नर आला, ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे. या व्यक्तीवर प्रश्न विचारू शकतो, फर्स्ट गव्हर्नर ऑफ 7 आयलँड किंवा 7 बेटांचा पहिला गव्हर्नर कोण आहे, अब्राहम शिपमॅन.
अब्राहम शिपमॅन आल्यानंतर नंतर पुढं पुढं प्रोग्रेस होत गेली आणि एक महत्त्वाची व्यक्ती आली ती म्हणजे विल्यम हॉर्नबे. ओके, विल्यम हॉर्नबे किंवा त्या ठिकाणी हॉर्नबे. मग विल्यम हॉर्नबे ही व्यक्ती आल्यानंतर ही व्यक्ती त्या ठिकाणी गव्हर्नर म्हणून आली. ती कितवी गव्हर्नर आहे काय पाठ करण्याची गरज नाही, नंतर एका ड्युरेशन नंतर आली. नंतर तिच्या डोक्यात कल्पना आली की आपण ही 7 बेटं जर जोडली तर आपल्याला व्यापारी फायदा होईल. या ठिकाणी एक सुंदर योग्य पद्धतीचं बेट निर्माण होईल, कारण ह्या बेटांपासून दूरचं जे क्षेत्र आहे ते नॅचरल हार्बर किंवा नैसर्गिक बंदर म्हणून अतिशय उपयुक्त आहे. म्हणून त्यांनी काय चालू केलं, या ठिकाणी हे झालं आपलं 7 बेटांचा नकाशा. या 7 बेटांमधून विल्यम हॉर्नबे जेव्हा आले तेव्हा त्यांनी एक या ठिकाणी कॉजवे तयार केला. आता कॉजवे हा कन्सेप्ट काय आहे की एक सिंपल आहे की या ठिकाणी माहीम टू वरळीला जोडायला कॉजवे. कॉजवे म्हणजे एक प्रकारे आपण मातीचा रोड तयार करणे, म्हणजे रेल्वेचे ट्रॅक ज्या ह्याच्यावर असतात ना थोड्याशा तरावर उंचावर आणि मग ते कॅनल सारखा एरिया असतो त्याला देखील कॉजवे म्हणलं जायचं. आता या 7 बेटाच्या रचनेची बघा इन्फॉर्मेशन काय. काही जण म्हणतात की या ठिकाणी भराव टाकला. एक लक्षात घ्या, भराव टाकणं तितकं सोपी गोष्ट नव्हती. भराव थोडाफार टाकण्यात आला, परत तो लोकांकडून टाकण्यात आला, वाढवण्यात आला, ती गोष्ट वेगळी. पण ह्या बेटांचं स्ट्रक्चरच काय होतं आपण लक्षात घेऊया. 7 बेटं होती, माहीम, वरळी, परूळ, माझगाव, मुंबई स्वतः, नंतर ओल्ड वुमन आयलँड ज्याला आपण म्हणतो लिटल कोलाबा आणि कोलाबा. या ठिकाणी ज्या वेळेस भरती असायची, भरती आणि आहोटी, म्हणजे भरतीच्या काळात समुद्राचं पाण्याचं प्रमाण वाढतं, आहोटीच्या काळात ते काय होतं कमी होतं. भरती असायची तेव्हा याच्यामध्ये पाणी शिरायचं या सगळ्या पट्ट्यात, म्हणजे ही बेटं तेवढी बुडत नव्हती. म्हणजे या ठिकाणी लोकवस्ती होती. लोकवस्ती ती जुनीच होती, काही आदिवासी होते, काही कोळी होते, काही व्यापारी होते. थोडंसं प्रोग्रेस होत सुरू झालं होतं. भरती त्याच्यानंतर ज्यावेळेस ते आहोटी असायचं, म्हणजे ज्यावेळेस भरतीचं पाणी कमी होतं त्यावेळेस हे पाणी इथून निघून जायचं आणि तुम्ही चालत चालत सुद्धा इकडे येऊ शकत होता या पाण्यातून, म्हणजे पाण्याची लेवल एकदम कमी व्हायची. मग याच ठिकाणी जेव्हा विल्यम हॉर्नबेला एक कल्पना सुचली की जर आपण हे पाणी आत येण्यापासून जर रोखलं तर या ठिकाणी योग्य पद्धतीनं आपण या ठिकाणी एक लँड तयार करू शकतो, ती म्हणजे एक भूभाग. म्हणजे सरळ सरळ काय केलं, कॉजवे हा जोडल्यामुळे, म्हणजे हा एक मार्ग जोडला माहीम टू वरळी. पण त्यांच्या लक्षात आलं जर आपण हे प्रत्येक गोष्ट जर आपण पॅक करत गेलो तर या पद्धतीने एक भूभाग या बाजूला तयार होईल, आत येणारं पाणी फक्त अडवायचं आहे. म्हणून मुंबई एक प्रकारे कंपाऊंडने, म्हणजे समुद्राचं पाणी आत येऊ नये म्हणून एक मोठं कंपाऊंड आहे, तिनं ती एक प्रकारे पॅक केले असं लक्षात ठेवा. आणि नंतर त्याच्यामध्ये त्या कंपाऊंडवर पाण्याचा इम्पॅक्ट होऊ नये म्हणून जर तुम्ही कधी मरीन ड्राईव्हला वगैरे गेला असाल तर तिथे एम्बार्कमेंट टाकलेले असतात ज्याला रिवेट्स म्हणतात. तसे वेगळ्या नक्षीचे पूर्वी त्या ठिकाणी दगड टाकली जायचे मोठे, जेणेकरून समुद्राच्या लाटा त्या भिंतीला इजा पोहोचवणार नाहीत. आणि अशा पद्धतीने परत जो नॉर्मल रिक्वायर्ड आहे, ज्या ठिकाणी गरजेचं त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला, ड्रेनेज सिस्टीम योग्य पद्धतीची करण्यात आली, जेणेकरून पाऊस जरी झाला तर लगेच पाणी वाहून जावं. कारण किती जरी केलं तर ही कशी आहे, खोलगट भाग होता, थोडाफार मोठा पाऊस झाला तर त्यात पाणी साठण्याची शक्यता आहे. म्हणून मुंबईमध्ये ड्रेनेज सिस्टीमवर देखील ब्रिटिशांनी भर दिली आणि अशा पद्धतीने 7 बेटांचं युनियन होऊन या ठिकाणी आत्ताचा जो आपलं मुंबई आहे तो तयार झाला. ओके, अशा पद्धतीने आणि मग मुंबईचं इम्पॉर्टन्स वाढत गेलं. म्हणून एक लक्षात घ्या, मुंबई हा असा प्रकारे एक प्रकारचा असा भूभाग आहे ज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये ब्रिटिशांचं सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे भारतामध्ये. म्हणून 1858च्या बंडामध्ये मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध तितकं आंदोलन झालं नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टीची निर्मिती केल्यानंतर किंवा करताना जे काही कामगार आले असतील, जे काही व्यापारी दृष्टीनं कामगार आले ते सगळे भारतीय होते. ते ब्रिटिशांनी त्यांच्याकडे एम्प्लॉय म्हणून नेमले, किंवा जे सोनार असतील, जे इंडस्ट्रियलिस्ट असतील ते सगळे आले. म्हणजे एक प्रकारे ते ब्रिटिशांच्या बरोबरच काम करणारे लोक होते. त्यामुळे त्यांचा जे इन्कम सोर्स होता हे ब्रिटिश लोकच होते या ठिकाणी, जे त्यांचा त्या क्षेत्रावर होल्ड होता. त्यामुळे आंदोलनामध्ये 1858मध्ये तुम्हाला मुंबई इन्व्हॉल्व झालेली दिसणार नाही. दुसरं एक कारण आहे, कामगार सर्व या ठिकाणी बोलवण्यात आल्यामुळे या ठिकाणी सेक्युलरिझम, सर्व धर्म संभाव देखील आहे, कुठल्याही धर्माचं डॉमिनन्स दिसणार नाही. जे मुस्लिम धर्म असतील ते त्या ठिकाणी व्यापार किंवा शीप किंवा यमन, सोमालिया, आफ्रिका या भागातूनच आलेले आहेत. जे काय आपले असतील ते व्यापाराकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत किंवा काही लोक कामासाठी आहेत. तर अशा पद्धतीने मुंबईची रचना या ठिकाणी आहे. हे समजलं मुंबईचं थोडक्यात स्ट्रक्चर. त्यानंतर मग मुंबईचा
कंप्लीट झाल्यानंतर आता सुरू होतो आपल्या इथं कशाचा विकास, तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ पंचायत राज, ज्याला आपण म्हणतो, किंवा महानगरपालिका कशी निर्माण झाली. मग महानगरपालिका भारतामध्ये एक लक्षात घ्यायचं, सर्वप्रथम ग्रामपंचायत वगैरे ह्या गोष्टी सम्राट अशोक किंवा या काळापासूनच अस्तित्वात होत्या, परंतु महानगरपालिका हा जो कन्सेप्ट असेल तो ब्रिटिशांनी सर्वप्रथम आणला. या ठिकाणी ब्रिटिश लोक ज्या ठिकाणी सर्वप्रथम त्यांच्या वसाहती टाकत होते किंवा उभा करत होते, त्या ठिकाणी ते लंडन प्रमाणे जर ती मोठी शहरं असतील तर त्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिका किंवा नगरपालिका निर्माण करण्यास सुरुवात केली. मग या ठिकाणी काय होतं, आता थोडासा आपण पंचायत राजचा इतिहास देखील बघूया पहिल्या टॉपिककडे मूव्ह करताना, कारण महानगरपालिका आहे म्हणजे तुम्हाला मेओ विचारू शकतात, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचा तो एक भाग आहे. त्यानंतर 74व्या घटना दुरुस्तीचं महानगरपालिकेच्या संबंधित असलेलं कलम कोणतं आहे ते देखील विचारू शकतात, कारण कलमांमध्ये सब कलमांमध्ये त्याचा उल्लेख येतो. त्यानंतर आपल्याला रिपन माहीत आहे, ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा आपण काय म्हणतो, जनक म्हणतो, का म्हणलं जातं. मग या सगळ्या गोष्टींचा आपण थोडक्यात या ठिकाणी अभ्यास करूया. सर्वप्रथम हे आपलं पंचायत राज बुकमधलाच डाटा आहे, तो मी अपलोड करीन जो तुमच्या रिक्वायरमेंटचा आहे तो. एक आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हे जाणून घेण्यापूर्वी एक बघा ब्रिटिशांचं, सर्वप्रथम त्या ठिकाणी मद्रासमध्ये देखील ब्रिटिशांनी होल्ड मिळवला, नंतर प्लासीच्या लढाईनंतर कलकत्त्यामध्ये होल्ड मिळवला, मुंबईवर अशा पद्धतीनं होल्ड मिळवला. मग मद्रासमध्ये जी वसाहत त्या ठिकाणी त्यांची डेव्हलप होत गेली, त्या मद्रासची वाढलेल्या वसाहतीचं नियोजन करण्याकरता भारतामध्ये ब्रिटनने सर्वप्रथम मद्रास महानगरपालिका किंवा ब्रिटिशांनी सर्वप्रथम मद्रास महानगरपालिकेची स्थापना केली 1688ला. ओके, त्याच्यानंतर 200 वर्षांनी मुंबई महानगरपालिका आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा 29 सप्टेंबर 1688ला मद्रास महानगरपालिकेचे भारतामध्ये निर्माण झाले किंवा ती निर्मिती करण्यात आली. त्यानंतर मग इतर गोष्टी होत्या की महापौर न्यायालय असेल, हे तुम्हाला काय येणार नाही. जस्टिस ऑफ पीस म्हणून आपण ऐकलेलं आहे, म्हणजे नाम लोखंडे मुंबईचे जस्टिस ऑफ पीस होते की नारायण मेघाचे लोखंडे. तर जस्टिस ऑफ पीस म्हणजे नेमकं काय होतं की ब्रिटिशांना या ठिकाणी राज्य करताना स्थानिक लोकांचा देखील सपोर्ट घ्यायला लागायचा. मग जर स्थानिक लोक जे जे त्या ठिकाणी रिनाऊन्स म्हणजे चांगल्या पदांवर असतील किंवा ज्यांचा जनतेमध्ये होल्ड आहे, ते ब्रिटिशांचेच एक प्रकारे या ठिकाणी, म्हणजे केवळ ब्रिटिशांच्या अंडर असल्यासारखं नाही, पण ब्रिटिशांकडून त्यांना एक जस्टिस ऑफ पीस किताब द्यायला जायचा. त्यामुळे त्या ठिकाणी असलेला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार त्यांच्या थ्रू चालवणं त्यांना सोपं जायचं. ब्रिटिश कधीही डायरेक्ट कंट्रोल करण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही, त्यांनी होल्ड ठेवला ॲडमिनिस्ट्रेशनवर. ब्रिटिशांनी काय केलं की जर या ठिकाणी प्रशासन करायचं असेल तर कायद्याचं राज्य निर्माण करू, म्हणजे रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य निर्माण केलं की जनता अशी असते की ती कायदा पाळते, राजावर फक्त थोडंसं नियंत्रण मिळवायचं, त्याला कायदा पाळू द्यायचा, त्याच कायद्यानुसार खालचं प्रशासन चालतं. आणि न लक्षात येता त्याने कायद्याचं राज्य इम्प्लिमेंट करता 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 त्या ठिकाणी जी उच्च पदं होती, मग गव्हर्नर असेल, व्हाईसरॉय असेल, त्या ठिकाणी कलेक्टर असेल, ही अशी पदं निर्माण झाली. या पदांनी आपोआप त्या क्षेत्रावर हळूहळू नियंत्रण मिळवलं आणि जनतेला न कळत 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 ती सिस्टीम अडॉप्ट झाली. मग आजही आपण कलेक्टरला महत्त्व देतो, कारण ब्रिटिशकालीन काळामध्ये कलेक्टर हा देखील इम्पॉर्टंट असायचा. त्या काळात कलेक्टर हाच पूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण करत होता. म्हणजे लॉ अँड ऑर्डर, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, या सर्व गोष्टीचं इम्प्लिमेंट करताना त्यांनी अधिकारी या पदावर ब्रिटिश राहिले आणि खालील पदांवर भारतीय आणि त्यांच्याद्वारे नेमणूक केलेले जे काही भारतीय सदस्य होते ते राहिले आणि त्यांना राज्य करणं सोपं झालं. एक प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाली. मग जस्टिस ऑफ पीस सारखं पद निर्माण झालं. आता एक लक्षात घ्यायचं, कुठंही ठिकाणी एखाद्या गोष्टीचा विस्तार सुरू झाल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट करणं थोडंसं अवघड जातं. पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीकडे, ब्रिटिशांकडे नाही, आता आपण म्हणूया ईस्ट इंडिया कंपनीकडे केवळ मद्रास होतं थोडंफार, त्यानंतर कलकत्त्याचा काही भाग त्यामध्ये इन्व्हॉल्व झाला, कारण प्लासीची लढाई झाली. हळूहळू त्यांचं क्षेत्र वाढायला सुरुवात झाली. क्षेत्र वाढण्यामध्ये कुठल्या गोष्टीचा रोल आला की मुंबई देखील वाढलं, काही लढाई झाल्या, त्या लढायांमध्ये मग कर्नाटकची युद्ध असतील, त्यानंतर मग इतरही युद्ध असतील, मग दिल्लीचं थोडं राजकारणात त्यांचं इन्व्हॉल्व असेल, मराठ्याची सत्ता वीक होणे असेल. बघा या ठिकाणी लगेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाही, आता मराठी संपले तर 1818ला, म्हणजे मेन सत्ता तर संपलेली आहे,
काय राहिले आता? थोडंच राहिलेलं आहे. जे जे राजे त्यांच्या अंडर आले होते, प्रशासनाचा आवाका वाढल्यानंतर आता सध्या गरज असते की या ठिकाणी ज्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केलं नाही पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी स्थानिक सरकारांकडे देऊन टाकू. मग लॉर्ड मेयोला ही कल्पना सुचली किंवा लॉर्ड मेयो असेल की त्याचा एक विस्तारच सुरू होता आणि मेयोच्या काळात हा डिसिजन घेण्यात आला की काही बाबतीत आपण आर्थिक विकेंद्रीकरण करूया, म्हणजे आपल्याकडे ज्या सर्व आर्थिक गोष्टी आहेत त्यातील काही आर्थिक गोष्टी आपण स्थानिक शासनाकडे देऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त बेनिफिट नाही आहे आणि विकास देखील होतो, म्हणजे शिक्षण देऊया आता स्थानिक शासनाकडे, आरोग्य सेवा यामध्ये देखील स्थानिक शासन, रस्ते इत्यादी विभाग आपण प्रांतीय किंवा स्थानिक सरकारांकडे देऊया आणि त्यासाठी लोकल फायनान्स कमिटी किंवा स्थानिक वित्त प्रणाली सुरू करूया, जेणेकरून आपल्याला कार्य करणं सोपं जाईल. मेयोचं पुढचं पाऊल रिपननं उचललं. रिपननं मग आता मेयोचा ठराव 1870चा आहे, त्यानंतर एक्झॅक्ट 12 वर्षांनी रिपनचा 1882ला. रिपन काय म्हणला की आता एक काम करूया की लोकांकडे जर आपण कारभार देत गेलो तर राजेशाहीचा इन्फ्लुएन्स कमी होईल, बंड होणार नाही, काहीच गोष्टी होणार नाहीत आणि लोकांची सत्ता ही जरी लोकांना प्रतिनिधी निवडून आले तर त्यांना जे रूल ऑफ लॉ किंवा कायद्याच्या राज्यानुसार काय गोष्टी पाळायच्या ते नक्कीच पाळतील. अशा पद्धतीने आता आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास सुरुवात करूया. कारण जी सिस्टीम पूर्वी सम्राट अशोक असेल किंवा थोडंफार पूर्वी होती ती मधल्या काळात ब्रेक झाली होती, राजांच्या अनेक निर्मितींमुळे अनेक राजे निर्माण झाले, ती परत एकदा सुरू करण्याचं काम आपण म्हणू शकतो ब्रिटिशांनी परत केले. मग रिपननं स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभारासाठी ॲक्ट मंजूर केला, म्हणून रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हटलं जातं. मग याच्या मागे कारण काय ते सगळं सांगण्याचा माझा उद्देश होता. असं वाढत वाढत गेल्यानंतर मग अनेक गोष्टी झाल्या, बाकी तुम्ही ते पंचायत राजमध्ये बघू शकता. मग सुरू झालं महानगरपालिका. मद्रास पूर्वीच होती 1688, कलकत्ता 1876, त्यानंतर मुंबई 1888, अशा ह्या 3 महानगरपालिका अस्तित्वात आल्या. ब्रिटिश सरकार चालत राहिलं, स्वतंत्र चळवळ मुवमेंट सुरू झाली. 1947ला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर बॉम्बे प्रांत होता, बॉम्बे प्रांताची मुवमेंट सुरू झाली. 1950ला बॉम्बे प्रांताची इतरही मुवमेंट असतील त्यामध्येच आता सुरुवात झाली. एक प्रकारे स्थानिक सरकार अस्तित्वात आली, भारत स्वतंत्र होता. मग सुरू झाला आपल्या या ठिकाणी 1991 नंतर LPG नंतर सुरुवात केली आपण स्थानिक स्वराज्य संस्थांना अजून विकेंद्रित करण्यासाठी आणि त्यासाठी केली आपण 74वी घटनादुरुस्ती. 74वी घटनादुरुस्ती का 73वी होतीच, ती होती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित, तर 74वी घटनादुरुस्ती ही आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित. मग शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण एक कॉमन नाव आहे, त्यांना नगरपालिका म्हटलं जातं. नगरपालिका म्हटलं जातं. ह्या नगरपालिकांमध्ये 243Q म्हणून हे कलम 74व्या घटनादुरुस्तीने एक आणलं गेलं. हे कलम थोडंसं लक्षात ठेवा. यानुसार 3 क्षेत्र तयार केली. एक आहे संक्रमणशील क्षेत्र, म्हणजे ग्रामीणकडून नागरी होणारं क्षेत्र जे एकदम छोटं असतं. पूर्वी त्या ठिकाणी ग्रामपंचायत असती, आता आपण त्या ठिकाणी नगरपंचायत तयार करू शकतो. ते म्हणजे संक्रमणशील क्षेत्र, ट्रान्झिशनल. छोटे नागरी क्षेत्र, स्मॉल अर्बन क्षेत्र, म्हणजे जे ऑलरेडी अर्बन आहे पण आकारानं छोटं आहे, ज्या ठिकाणी नगर परिषद म्हणतो. मग ते तालुक्याचं ठिकाण असू शकतं किंवा तालुक्याच्या शेजारचं विकसित झालेलं क्षेत्र असू शकतं. आणि लार्ज अर्बन एरिया म्हणजे मोठे नागरी क्षेत्र, ज्या ठिकाणची लोकसंख्या 3 लाखापेक्षा जास्त आहे आणि त्याला आपण महानगरपालिका म्हणण्यास सुरुवात केली. म्हणजे महानगरपालिकांच्या संबंधित आपण काय म्हणतो, जो क्षेत्र लार्जर अर्बन एरिया किंवा मोठे नागरी क्षेत्र आहे त्याला आपण महानगरपालिका म्हणतो. 243Q2 नुसार राज्यपाल हे महानगरपालिका किंवा ह्या क्षेत्र ठरवताना खालील निकष बघतो. लोकसंख्या, स्थानिक प्रशासनाने उभारलेला महसूल, त्यातील परत रोजगाराची टक्केवारी, कृषी क्षेत्र, बिगर कृषी क्षेत्र, त्याचं आर्थिक महत्त्व असेल, तिथली लोकसंख्येची घनता असेल आणि तेच नॉन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीमधील रोजगाराची टक्केवारी, इकडचं तो इकडं आलं. तर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातात. म्हणजे आता बघा थोडक्यात आपण काय काय बघितलेलं आहे. ब्रिटिशांनी मुंबईची निर्मिती बघितलेली आहे. 7 बेटं एकत्र करून विल्यम हॉर्नबे यांचं त्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्या कामाबद्दल त्यांना सस्पेंड करण्यात आलं त्यांच्या कामावरून, कारण त्यांना काय वाटलं की मी जे कॉजवे बनवतोय, पूर्वी एक कॉजवे त्यांनी बनवला होता त्यावर ब्रिटन खुश होतं. नंतर त्याने दुसरा कॉजवे ब्रिटनची परमिशन न घेता म्हणजे कंपाऊंड केलं आणि ते परमिशन
त्यांना वाटलं 100% मिळेल म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली, परंतु 1 वर्षानं ज्यांना रिजेक्शनचं लेटर आलं की त्याला आम्ही परमिशन देऊ शकत नाही, आर्थिक तिजोरीवर त्या ठिकाणी त्याचा भार पडतोय, पण त्यांनी ते ऑलरेडी कंप्लीट केलं होतं म्हणून अवैध बांधकाम केल्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी सस्पेन्शनची ऑर्डर आली. म्हणजे मुंबईच्या निर्मितीत ज्याचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे विल्यम हॉर्नबे यांना सस्पेंड करण्यात आलं. त्यामुळे विदाऊट परमिशन बृहन्मुंबईमध्ये कोणतंही काम करू नका, परमिशन घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करू नका, नाहीतर अवघड होईल. मग त्यानंतर मुंबई तयार झाली. महानगरपालिका मद्रासची 1688ला झाली, कलकत्ता 1876, मुंबई महानगरपालिका 1888ला झाली. तिचं ॲक्च्युली मुंबई नाव नव्हतं, काय होतं बॉम्बे. याच्याबद्दल देखील आपण पुढे बघूया. आणि मग अशा पद्धतीने 243Q1 243Q2 ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या जर महानगरपालिकेच्या बाबतीत बघितलं तर 3 महत्त्वाचे कायदे अस्तित्वात आहेत. बृहन्मुंबई मनपा कायदा 1888 ज्याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे, त्यातील ठराविक कलमांचा सगळ्यांना आहे. नागपूर महानगरपालिकेला देखील सेपरेट महानगरपालिका अधिनियम अस्तित्वात आहे 1948, आणि उर्वरित ज्या महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या 1949च्या कायद्यानं कार्य करतात. हे 3 कायदे आहेत. सर्वात जास्त महानगरपालिका सध्याच्या 27 म्हणू शकतो, या 2 सोडून, त्या या कायद्याच्या अंतर्गत कार्य करतात 1949च्या. ओके. मग आता सध्या आपण हे सगळं हे रेग्युलर महानगरपालिकेच्या संबंधित आहे. अजून एक इम्पॉर्टंट आहे, जर असंच विचारलं तर महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत. त्या क्लासिफिकेशन महानगरपालिकेचं 5 भागामध्ये केलं जातं, अ प्लस अ ब क ड. या ठिकाणी जे आपण अभ्यास करणार आहे आपल्या सिलेबसला तिला ए प्लस बृहन्मुंबई महानगरपालिका म्हटलं किंवा मुंबई महानगरपालिका म्हटलं जातं. ती अ प्लस वर्गामध्ये येते. ए मध्ये नागपूर पुणे येतं, बी मध्ये मग पिंपरी चिंचवड ठाणे पण अ प्लस आहे, जिचा आपण अभ्यास करणार आहे, जिची सदस्य संख्या 227 आहे. एकदा सरकारने तिची 236 केली, परत ते प्रपोजल कॅन्सल करून सध्या तिची 227च आहे. हे जे सध्या जो इश्यू येतोय सदस्य वाढवणे परत कमी करणे, कारण 2011ची लोकसंख्येची गणना न झाल्यामुळे सदस्य संख्या फिक्स करता येत नाही. ओके, हे समजलं थोडक्यात बृहन्मुंबईचं. तर बृहन्मुंबईच्या इतर माहितीनंतर आता आपण बघूया मुंबई महानगरपालिकेचा इतिहास. आता जो मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 आपण बघणार आहे, त्याचं तो 1888ला झाला असेल हा इतिहास तर सगळ्याला माहीत आहे की नेमकं काय झालं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा याचं एक नाव होतं. आता कुठल्याही ठिकाणी ब्रिटिश रूल ऑफ लॉ कायद्यानुसारच काम करत होते. मग बरे विल्यम हॉर्नबे यानं त्या मुंबईची निर्मिती करू दे, पण त्यानं चुकीचं काम केलं म्हणून त्याला सस्पेंड केलंच. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामकाज मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अन्वये चालायचा, पण त्या अधिनियमाला 1888चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 हा प्रश्न येऊ शकतो. किती क्रमांकाचा होता? मुंबई अधिनियम क्रमांक 3. हे बघा, हे नाव आहे इंग्लिशच्या ह्याच्यावर, जुन्या किंवा नवीन ह्याच्यावर पण, बॉम्बे ॲक्ट नंबर 3. ओके, बॉम्बे ॲक्ट नंबर 3. त्यामुळे असा प्रश्न आला की पूर्वीचं काय होतं, तर बॉम्बे ॲक्ट नंबर 3 वर कॉन्सन्ट्रेट करा, लगेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यानंतर मग सुरू होते प्रोसेस. या ठिकाणी त्याचा महानगरपालिका अधिनियम बनवायला सुरुवात केली. नंतर जसं जसं क्षेत्र वाढत असेल अधिनियम वाढणार आहे. अधिनियम वाढल्यानंतर किंवा विधेयक वाढल्यानंतर विधेयकाचं कसं झालं की त्यावेळच्या 14 सप्टेंबर 1888ला ते विधेयक पूर्वी एक केंद्रित, आपण जर इतिहासात वाचलं की मुंबई, कलकत्ता, मद्रास या प्रांताच्या गव्हर्नरला किंवा तेथील जे काही कार्यकारी किंवा कायदेमंडळ असेल त्याला भारताच्या व्हाईसराय किंवा गव्हर्नर जनरलची परमिशन घ्यायला लागायची. त्याला सेंट्रलाइज प्रोसेस होती कायदे निर्मितीची. अजूनही आपण विषयांची सूची विभागली नव्हती, कधीच विभागली. 1919च्या दरम्यान विषयांची सूची विभागली इतिहासात जर गेला तर. म्हणून या ठिकाणी त्यांना आधी परमिशन कोणाची घ्यायला लागायची? त्यावेळेच्या व्हाईसराय किंवा भारताच्या गव्हर्नर जनरलची. आता ज्या मुंबईची इन्फॉर्मेशन आहे त्याच्या ठिकाणी व्हाईसरायच्या ऐवजी त्यांनी भारताचा गव्हर्नर जनरलच हे वाक्य वापरलेलं आहे. त्यामुळे तिथं डोकं जास्त लढवायचं नाही. जर व्हाईसराय पर्यायामध्ये असेल तर व्हाईसरायची परमिशन ठीक आहे, पण असं एक त्या ठिकाणी होतं, जर व्हाईसराय कायद्याचं काम असेल तर त्याच व्हाईसरायला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणलं जायचं कायद्याच्या संबंधित. आणि ओव्हरऑल जेव्हा तो इंडियाचा प्रमुख होता तेव्हा तो व्हाईसराय या नावानेच ओळखला जायचा. त्यामुळे गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या परमिशननं आणि जो मुंबईचा म्हणजे बॉम्बेचा बरं का त्यावेळेचा बॉम्बे प्रांतचा जो गव्हर्नर असेल ह्या दोघांच्या संमतीने तो
14 सप्टेंबर 1888ला प्रकाशित करण्यात आला, जो आत्ताचा आपण अधिनियम वाचतोय तो 14 सप्टेंबर 1888ला. त्याचं पूर्वी बॉम्बेच नाव होतं. बृहन्मुंबई किंवा मुंबई ह्या गोष्टी आत्ता अस्तित्वात अजून नाहीत. बॉम्बेकडेच या. आता बॉम्बे नंतर आता सुरू झालं, भारत स्वतंत्र झाला, इंग्रज निघून गेले. 1950ला एक ठराव मांडण्यात आला आणि या ठिकाणी बॉम्बे हे नाव काढून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका अधिनियम करण्यात आलं. पण एक लक्षात घ्या, हे केवळ कायद्याचं नाव बदललं, आतल्या गोष्टी बदलायला कोणी इंटरेस्ट दाखवला नाही. म्हणजे आज जिथं जिथं बॉम्बे हा शब्द होता तो ॲज इट इज राहिला, केवळ हेडिंग चेंज झालं, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. ओके. त्यानंतर परत पुढं प्रोग्रेस होत गेले की ज्यावेळेस या एरियाचा विस्तार केला, ठाणे जिल्ह्यातील सालसेटी तालुक्याचा भाग यामध्ये या महानगरपालिकेची हद्द वाढवण्यात आली. त्यानंतर त्याचा उल्लेख बृहन्मुंबई सुरू झाला. अजूनही बृहन्मुंबई कायद्यात आलं नाही, पण उल्लेख बृहन्मुंबई सुरू झाला. टप्पा दुसरा कळला. 1950ला ॲक्टचं नाव केवळ बदललं, इट कन्व्हर्टेड इनटू द मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. त्यानंतर येते तारीख 1/2/1957 रोजी हा भाग अजून वाढवण्यात आला आणि त्या क्षेत्राला आता काही ठिकाणी बृहन्मुंबई हा शब्द वापरण्यास सुरुवात झालं. हे क्षेत्र म्हणजे बृहन्मुंबई हा कन्सेप्ट पूर्णपणे केव्हा अस्तित्वात आला? 1957ला, जास्त एक्सपान्शन झाल्यानंतर. आता सुरू झालं आंदोलन की बॉम्बे हा शब्द डिलीट झाला पाहिजे, महाराष्ट्रात मराठी पाट्याच लागल्या पाहिजेत. बॉम्बे हा उच्च न्यायालय सोडलं, महाराष्ट्रात उच्च न्यायालय अजिबात त्याचं नाव बदलायला तयार नाही, त्यामुळे त्या ठिकाणी ते अलाउड नाही. त्या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच वापरलं जातं. पण बाकीच्या ठिकाणी मुंबई करण्यात आलं. आणि या मुंबईच्या आंदोलनाच्या ह्याच्यानंतर 1996ला ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार अस्तित्वात होतं, 1996च्या अधिनियमानुसार कलम 25 अंतर्गत महापालिकेने 12 ऑगस्ट 1996ला 512 क्रमांकाचा ठराव पास केला आणि मुंबई असं सर्वत्र या ठिकाणी नामकरण करण्यात आलं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बॉम्बे शब्द ॲक्टमध्ये होता त्या सर्व ठिकाणी मुंबई हा शब्द केव्हा आलेला आहे? 12 ऑगस्ट 1996ला. त्यानंतर मग जर बघायला गेलं, आता थोडक्यात परत एकदा बघू आपण. मुंबई 1888, ॲक्ट नंबर 3. ब्रिटिशांनी परत अजून कायदे करण्यास सुरुवात केली. त्यांना वाटलं विस्तार झालेला आहे. त्या सर्व कार्यासाठी या ठिकाणी गव्हर्नर ऑफ इंडिया म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल आणि महाराष्ट्राचा म्हणजे बॉम्बेचा गव्हर्नर यांच्या संमतीनं 14 सप्टेंबर 1888, बरोबर आहे ना डेट? परत एकदा बघा, त्या ठिकाणी 14 सप्टेंबर 1888ला त्या ठिकाणी त्याचं मुंबई जो आत्ता आपण वाचतो तो कायदा अस्तित्वात आला, बॉम्बे महानगरपालिका अधिनियम 1888. 1950मध्ये बॉम्बेच्या ऐवजी मुंबई केलं, कायद्याचं नाव केवळ बदललं, आतल्या तरतुदी बॉम्बे या नावानंच होत्या. त्यानंतर बृहन्मुंबई अस्तित्वात यायला सुरू झालं. बृहन्मुंबई हा कन्सेप्ट पूर्णपणे अस्तित्वात आला ऑन पेपर 1957ला. त्यानंतर आलं 1996, त्यामध्ये कलम जे महाराष्ट्र अधिनियमच्या कलम 25 अंतर्गत 12 ऑगस्ट 1996ला या ठिकाणी अधिनियम क्रमांक जो ठराव क्रमांक होता 512 नुसार सर्वत्र या ठिकाणी बॉम्बे नाव काढून मुंबई करण्यात आलं कायद्यात. आता सध्याचं जे मुंबईचं आहे 2011च आपल्याला आहे, कारण पुढची जनगणना झालेली नाही. यानुसार जर जनगणना बघायला गेला तर 1,24,42,373 लोकसंख्या आहे त्यांच्या वेबसाईटनुसार आणि त्यांचं क्षेत्र आहे 480. 4 × 2 म्हणजे 8, 0 आणि 2, 4 एवढं लक्षात ठेवा. 480, 48 काही आकडा लक्षात ठेवा. या ठिकाणी हे फॅक्ट्सवर प्रश्न येऊ शकतो. आणि त्यानंतर सुरू होतो महानगर किंवा मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. अजून या ठिकाणी हे प्रकरण किंवा या गोष्टी तुम्हाला सिलेबसला नाही आहेत, एवढी काळजीपूर्वक करायचं, ते दिलं नाही त्याचा लोड घ्यायचा नाही. मग फक्त काय बघायचं की या महानगरपालिका अधिनियमचा उद्देश काय होता? उद्देश हा होता की जे काय मुंबई किंवा बॉम्बे प्रांताच्या रिलेटेड जे जे वेगळे ॲक्ट होते त्याच्या कारभाराचे ते एकत्रित करणे. ओके. बृहन्मुंबई महानगरपालिका शासनाशी संबंधित असलेला, आता शब्द बदलून बृहन्मुंबई किंवा मुंबई येणार आहे, एकत्रित करून त्यात सुधारणा करून एकत्ररित्या त्याचे एक प्रकारे अधिनियम बनवणे याचं उद्देश होतं. आता सध्या म्हणजे हे अनेक तरतुदींचा किंवा अनेक कायद्यांचा अनेक कलमांचा एकत्रित केलेला एक अधिनियम आहे 1888. त्याचं प्रकरण 1 असेल ते किंवा कलम 1 हे नेहमी कुठल्याही कलमाचं संक्षिप्त नाव व व्याप्ती ठरवतं. नाव काय आहे?
मुंबई महानगरपालिका अधिनियम असे म्हणावे आणि तो कुठं आहे, तो फक्त बृहन्मुंबई क्षेत्रास लागू होईल. ओके. मग या ठिकाणी परत ते 1996ला या ठिकाणी बॉम्बेच्या ऐवजी मुंबई शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आता सुरू झाला आपला मेन ॲक्ट म्हणजे कलम 3 तुम्हाला सिलेबसला आहे. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आत्ता सध्या ज्या ज्या गोष्टी तुम्ही शिकला त्याचे पॉईंट नोट डाऊन करून घ्या. त्यावर PYQ या ठिकाणी TCS किंवा कुठलीही परीक्षा असू द्या, आता ते परीक्षा डोक्यातनं काढा, फक्त अभ्यास करा, त्या ठिकाणी विचारू शकते. आणि आपलं टार्गेट आहे की सर्व लेक्चर्स लवकरात लवकर कंप्लीट करावे, जेणेकरून कंबाईनच्या ॲड आली तरी तुमचा ॲक्ट कंप्लीट असावा. ओके. त्या पद्धतीने या ठिकाणी आपण लेक्चर कंप्लीट करणार आहे. पहिला टॉपिक संपलेला आहे. दुसरा टॉपिक आहे कलम 3 वर आहे. कलम 3 हे व्याख्यांच्या संबंधित आहे. यामध्ये असलेल्या आपण व्याख्या बघणार आहे. कोणत्या व्याख्या लक्षात ठेवायच्या, कोणत्या व्याख्या लक्षात ठेवण्याची गरज नाही. ओके. थँक्यू.